एकदा की पावसाळा सुरू झाला की भाज्यांचं काही टेन्शनच नाही. जंगलात भरपूर अशा रानभाज्या मिळतात. त्यातीलच एक रानभाजी म्हणजे नळभाजी. ही भाजी पहा. या भाजीला नळभाजी असे बोलले जाते. या भाजीची पानं अशी लांबट असतात आणि देठ सगळे आतून पोकळ असतात. तर आज याच भाजीच्या आपण वड्या बनवणार आहोत. तुम्ही आळू वड्या, कोथिंबीर वड्या तर भरपूर खाल्ल्या असणार, पण कधी या पद्धतीने नळभाजीच्या वड्या खाल्ल्या आहेत का? अगदी खमंग आणि कुरकुरीत या वड्या बनून तयार होतात. रेसिपी देखील सोपी आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे एक जुडी नळभाजी मी स्वच्छ करून धुवून घेतली आहे. रानातील भाज्या या खूपच औषधी असतात, शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात, म्हणून वर्षातून एकदा तरी या भाज्या आवर्जून खाव्यात. तर इथे आता ही नळभाजी आपण कापून घेऊया. अगदी बारीक बारीक अशी नळभाजी कापून घेऊ. ही नळभाजी प्रामुख्याने पाण्याच्या ठिकाणी आढळून येते, जसे की तलाव किंवा पाण्याने भरलेल्या शेतांमध्ये. पावसाळ्यात या भाजीचे प्रमाण खूप जास्ती असते. तर इथे नळभाजी मी बारीक बारीक अशी कापून घेतली. आता वड्यांसाठी एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, 2 चमचे ओला नारळ, थोडीशी कोथिंबीर आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि 1 चमचा जिरे घालून हे वाटून घेऊया. पाणी न घालता असं जाडसर वाटून घेतलं. आता इथे या कापलेल्या नळभाजीमध्ये 1 वाटी बेसन घालून घेऊया. याच वाटीने मोजून अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालूया, जेणेकरून वड्या अगदी कुरकुरीत होतात. 1 चमचा सफेद तीळ, हे वाटून घेतलेलं वाटण घालू. चवीपुरतं मीठ टाकूया. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला. आपण वाटणामध्ये देखील मिरच्या घातल्या होत्या, त्या अंदाजानेच मसाला इथे वापरायचा आहे. 1 चमचा गरम मसाला घातला. आता सगळं मिक्स करून घेऊ. पाणी न घालता चांगलं असं पीठ मळून घेऊया. जर तुम्हाला पीठ कोरडं वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता, पण मी इथे पाणी न घालताच हे मळून घेतलं आहे. पाणी घालायची गरज पडत नाही. सगळं असं हाताने कुचकरून मळून घेऊ. तर पहा, चांगलं असं मी मळून घेतलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. हे मिश्रण जास्तीही पातळ किंवा घट्ट मळायचं नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता या पिठाचे एकसारखे 2 भाग करून घेऊ आणि याला वडीचा आकार देऊन घेऊया. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. या पद्धतीने वड्या आपण बनवून घेऊया. तर पहा, एक वडी मी इथे बनवून घेतली आहे. दुसरी ही वडी याच पद्धतीने बनवून घेऊ. तर पहा, इथे दोन्ही वड्या बनून तयार झाल्या आहेत. आता या वड्यांच्या वरून थोडे थोडे सफेद तीळ घालून घेऊ. मी इकडे आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. पाण्याला देखील चांगली उकळी आली आहे. कढईमध्ये एक स्टँड ठेवला आहे. आता याच्यामध्ये या वड्या ठेवून घेऊ आणि वरून झाकण ठेवूया. 15 ते 20 मिनटं वड्या चांगल्या वाफवून घेऊ. तर इथे 15 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. वड्याही आपल्या चांगल्या अशा शिजल्या गेल्या आहेत. आता गॅस बंद करून घेऊ. वड्या बाहेर काढून घेऊया आणि पूर्णतः थंड करून घेऊ. वड्या चांगल्या थंड झाल्यावरती कापून घेऊया. जर वड्या गरम असतानाच कापल्या तर वड्यांचे नीट तुकडे पडत नाही. त्यामुळे वड्या पूर्णतः थंड करूनच नंतर कापून घ्यायच्या आहेत. तर इथे मी वडी पूर्णतः थंड केली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे तुकडे पडत आहेत. सगळ्या वड्या आपण याच पद्धतीने कापून घेऊ.
तर इथे सगळ्या वड्या मी एकसारख्या आकारामध्ये कापून घेतल्या. आता या वड्या फ्राय करून घेऊया. तुम्ही या वड्या तळून देखील घेऊ शकता, पण मी इथे फ्राय करणार आहे. त्यासाठी तव्यावरती एक पळी तेल घालून घेतलं. तेल अशा प्रकारे तव्यावरती पसरवून घेऊ. तेल आता गरम झालं आहे. एक एक करून वड्या तव्यावरती सोडून घेऊ आणि दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत वड्या फ्राय करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा नळभाजीच्या वड्या बनवून खाऊन पहा. खूपच भारी लागतात. दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत वड्या चांगल्या तळून घेऊया. आलटून पलटून वड्या चांगल्या इथे तळून घेऊ. तुम्ही या वड्या तेलामध्ये तळू देखील शकता. तर पहा, वड्या चांगल्या कुरकुरीत झाल्या आहेत. आता या वड्या काढून घेऊया आणि सगळ्या वड्या याच पद्धतीने फ्राय करून घेऊ. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.